परमार्थ म्हणजे केवळ ध्यान नाम नव्हे, तर समाजाच्या वेदनेवर फुंकर घालणारे जीवन आहे. आणि असेच जीवन जगले श्री सद्गुरू वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज नवल. सन 1932 साली मिरी या छोट्या गावामध्ये श्री सद्गुरू वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज नवल यांचा जन्म झाला. साधे ग्रामीण जीवन, शेती हा व्यवसाय आणि संस्कारानं भरलेलं बालपण, याच मातीत त्यांच्या परमार्थाचा पाया रचला गेला. शेती व्यवसाय करत असताना त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांच्या महद भाग्याने श्री गुरु जयराम नारायण महाराज चंदनशिवे यांच्यासारखे सद्गुरू त्यांना लाभले. गुरुने दिलेले ज्ञान आणि नामाचा अनुष्ठान त्यांनी निष्ठेने केला आणि त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठी समर्पित केले. समाजाच्या ऐहिक सुखासाठी रोग निवारण, सांसारिक समस्या निवारण हे त्यांचे काम. पारलौकिक सुखाकरिता त्यांनी आध्यात्मिक ज्ञान व नाम दिले. त्यांनी अनेक शिष्य घडवले. परमार्थिक ध्येयाचा अतिउच्च प्रवास करत त्यांनी तळागाळातील समाजापर्यंत आध्यात्मिक ज्ञानाचा अनुभव पोहोचवला. किंबहुना दिवस रात्र त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले. कोणताही स्वार्थ न ठेवता सर्व समाजाचे जीवन उजळावे हाच त्यांचा ध्यास होता. त्यांचे निरपवाद आचरण आणि परतत्वस्पर्शी रसाळ वक्तृत्व यामुळे संसार चक्रात अडकलेल्या जीवांसाठी ते जणू विश्रांतीचं स्थानच बनले. तात्यांनी समाजाला आयुर्वेदिक औषध देऊन अनेकांना रोगमुक्त केलं. त्यातून येणाऱ्या देणग्यांचा उपयोग वैयक्तिक न करता सर्व शिष्यांच्या सहकार्याने सन 1988 साली श्री क्षेत्र पैठण येथे मठासाठी जागा घेण्यात आली. याच ठिकाणी गीता भवन या मठाची पायाभरणी झाली. 1996 साली त्यांनी श्री बद्रीनाथ महाराज नवल यांना दत्तक घेऊन वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षण संस्थेत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यामध्ये कुणी शासकीय नोकरीत, कुणी गायन, वादन, कीर्तनकार, तर कोणी आचरणशील पुरुष तयार झाले आहेत. बुधवार दिनांक 29 जुलै 2009 रोजी तात्यांचे परलोक गमन झाले. परंतु त्यांचे विचार, साधना आणि संस्कार समाज मनात अखंड जिवंत राहिले. तात्यांचा देह थांबला, पण त्यांच्या विचारांची वाट श्री बद्रीनाथ महाराज नवल यांनी पुढे उजळत ठेवली.